गेल्या काही दिवसांपासून कळवण तालुक्यातील आदिवासी बांधवांची आर्थिक फसवणूक केल्याबाबत तक्रारी समोर आल्या आहेत। वारस नोंद व जमिनीचा कब्जा मिळवून देण्याचे आमिष दाखवून वकील असल्याचे भासवत मानवाधिकार पदाधिकारी असल्याचे सांगून दोन आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक गंडा घालण्याचा आरोप असणाऱ्या वणी येथील रहिवासी संदीप भिकाजी अवधूत यांच्या विरोधात फसवणुकीच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत। तसेच अजून कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रारदारांनी पुढे येण्याचे आवाहन अबोना पोलिसांनी केले आहे। वणी येथील संदीप भिकाजी अवधूत यांनी वकील असल्याचे भासून शेत जमिनीचे वारस नोंद लावण्याचे आमिष दाखवून सुकापूर तालुका कळवण येथील सुभाष सोमा बागुल यांच्याकडून जमिनीचे मूळ कागदपत्रे घेऊन 1.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीची अबोना पोलीस चौकशी करीत असताना कळवण तालुक्यातील वरखेडा येथील आनंदा काळू पवार यांची दुसरी तक्रार संदीप अवधूत यांच्या विरोधात करण्यात आली आहे। शेत जमिनीच्या क्षेत्राचा कब्जा घेऊन दाखविण्याचे आमिष दाखवून भारतीय मानवाधिकार परिषद यांच्या लेटर पॅडवर पवार यांच्या शेती क्षेत्राबाबत तक्रार कळवण तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली होती। तसेच संदीप अवधूत यांनी त्याला त्याच्या स्वतःचे नावे माहिती अधिकार कायद्यान्वये बाबत मंडळ अधिकारी यांच्याकडे माहिती मागितली होती। आनंदा पवार यांचा विश्वास संपादन करण्यासाठी दोन्ही तक्रारीच्या झेरॉक्स प्रत पवार यांना दिल्या व पवार यांच्याकडे 50,000 व काही दिवसांनी 40,000 असे एकूण 90,000 रुपये संदीप अवधूत यांनी घेऊन फसवणूक केल्याच्या तक्रारीची अबोना पोलिसांनी चौकशी करत असून एका पाठोपाठ एक तक्रारी प्राप्त झाल्याने अबोना पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या अजून कोणाच्या तक्रारी असल्यास तक्रारदारांनी कोणतीही भीती न बाळगता अबोना पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे। म्हणून या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे। अबोना पोलिसकडे सध्या 2 अर्ज प्राप्त झालेले आहेत। एक अर्ज आहे की सोमा बागुल हे सुकापूरचे रहिवासी आहेत, त्यांची वडिलोपार्जित जमीन त्यांच्या नावावर करून देतो असे संदीप अवधूत नावाच्या पत्रकाराने तो स्वतः वकील असले सांगून आणि त्यांना नावावर करून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी टप्प्याटप्प्याने जवळपास त्यांच्याकडून 1.5 लाख रुपये उकळलेले आहेत, परंतु अद्यापर्यंत नाव जमिनीच्या नावावर करून दिलेलं नाही। तसंच सदर इस्मानेच वरखेडा येथील रहिवासी आनंदा काळू पवार यांना देखील त्यांची जमीन नावावर करून देण्याच्या मोबदल्यामध्ये त्यांच्याकडून 90,000 रुपये घेतलेले आहेत, परंतु दोघांनाही कोणती जमीन त्याच्या नावावर करून दिलेली नाही। त्या संदर्भात त्याच्याकडे कुठले असे अधिकार नाहीत, तरी ते हे आदिवासी पट्ट्यातील ह्या लोकांचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांनी त्यांच्याकडून ते आम्ही दाखवून पैसे उकळलेले आहेत। त्या संदर्भात आमच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्यांच्यावर वरिष्ठ कार्यालयाने सांगितल्याप्रमाणे त्यांची आम्ही चौकशी सुरू आहे आणि लवकर त्यांच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल। सर, संबंधित तक्रारदार आणि जे आहेत ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांचं मोबाईलवरील संभाषण देखील आता व्हायरल होत आहे। त्या अनुषंगाने तो पुरावा धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल का? चौकशी दरम्यान जर तक्रारदारांनी सगळे आमच्याकडे मटेरियल उपलब्ध करून दिले किंवा सगळे सांगितलं त्याचप्रमाणे त्यांची रेकॉर्डिंग आणि तसेच मोबाईलचे डिटेल्स काढून आम्ही तो पण तपास करू आणि जर पुरावा आवश्यक मिळाले तर त्या गुन्ह्यामध्ये याच्यामध्ये कागदपत्रांमध्ये समाविष्ट केलं जाईल। सर, अजून या कळवण तालुका आणि अबोना पोलीस ठाणे हद्दीत अशी आर्थिक फसवणूक झाली असेल तर तक्रारदाराने प्रथमतः काय करावे, काय आवाहन कराल? आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशी जर कोणाची फसवणूक झाली असेल, ते जमीन नावावर करून देतो किंवा काही वेगवेगळ्या कारणाने त्यांची फसवणूक झाली असेल तर अशा जनतेने तत्काळ पोलीस स्टेशन येऊन आम्हाला समक्ष भेटावे किंवा आम्ही तक्रार दाखल करावी। आम्ही त्यांना योग्य चांगल्या पद्धतीने न्याय मिळवून देऊ। लोकशास्त्र न्यूजसाठी सागर मोर, अबोना।